नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि गणितामध्ये इयत्ता 7वीचं आपण 7वं प्रकरण बघणार आहोत, जोड स्तंभालेख. बघा जोड स्तंभालेख म्हणजेच काय होते? स्तंभालेख म्हणजेच काय? आलेख होते मुलांनो. परंतु आपण बघा एक आलेखाचा अभ्यास बघितलेला आहे, म्हणजे जसं एक आलेख जो असतो आपण इंडिव्हिज्युअल आलेख बघितलेला आहे. इथे 2 आलेखाला जोडून म्हणजे बघा कमी जागेमध्ये आपल्याला माहिती मिळते. म्हणजे 2 आलेख असले त्याला एका ठिकाणी आपण जोडलं आणि मग एका आलेखावर दोन्ही आलेखांची जी तुलनात्मक आपण माहिती दर्शवतो त्यालाच आपण काय म्हणतो? जोड स्तंभालेख म्हणतो. तर चला मुलांनो, आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. आणि अभ्यासामध्ये बघूया मुलांनो, प्रस्तावना बघूया की ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर बघा, प्रस्तुत पाठामध्ये आपण 2 वेगळ्या आलेखावरील माहिती एका आलेखामध्ये कसे दाखवतात हे बघणार आहोत. बघा, एका आलेखामध्ये माहिती कशी दाखवतात हे आपल्याला माहित आहे, पण 2 वेगळ्या आलेखामधील जी माहिती आहे ते एकाच आलेखामध्ये कशी दाखवतात ते आपण इथे बघणार आहोत आणि यालाच काय म्हणतात मुलांना? जोड स्तंभालेख म्हणतात. तर आपण आता इथे स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. बघा, त्याच्या आधी आपण बघूया, जसं इथे बघा अजय आणि विजय यांच्या शेतातील, बघा अजय आणि विजय यांच्या शेतातील गव्हाचे उत्पादन क्विंटलमध्ये किती आहे याची माहिती काही खाली 2 स्तंभालेखामध्ये दर्शवली आहे. तर बघा मुलांनो, अजय आणि विजय यांच्या शेतात गव्हाचे किती उत्पादन आहे आणि क्विंटलमध्ये याची जी माहिती आहे, ती जी माहिती आहे मुलांनो आपल्याला इथे दर्शवलेली आहे आणि खाली 2 स्तंभालेखांमध्ये दर्शवलेली आहे. तर बघा मुलांनो, जसं आता माहिती दर्शवायची आहे, आपण इमॅजिन करूया. जसं आता हा झाला एक अजय नावाचा मुलगा आणि हा विजय आहे. त्या दोघांकडे गव्हाचं उत्पादन झालेलं आहे, परंतु ते किती झालेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण ते आलेखाद्वारे बघतो. जसं आता आलेख काढायचा तर आपण काय करतो मुलांनो, एक एक्स एक्सिस काढतो म्हणजे एक्स अक्ष आणि एक वाय एक्सिस काढतो म्हणजे वाय एक्स. तर बघा, जसं आता आपण अजय साठी काढतो, हा समजा अजय आहे आणि हा काय आहे मुलांनो? याचं नाव आहे विजय. तर बघा, दोघांकडे गव्हाचे उत्पादन क्विंटलमध्ये किती झालेलं आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर आपण मग आलेखमध्ये काय करतो, जसं आता हा आलेख काढलेला आहे तर आलेखामध्ये एक्स एक्स देतो आणि ते वाय एक्स देतो. मग इथे बघा, आपल्याला आपण ह्या साईडला आपण त्यांचं जो एक्स अक्षावर आपण मुलांनो काय लिहूया, जसं आता समजा 2014 मध्ये किंवा 15 मध्ये त्याचं गव्हाचं किती उत्पादन झालेलं आहे आणि किती उत्पादन झालेलं आहे त्याची जी क्वांटिटी आहे, त्याचं जे प्रमाण आहे ते वाय एक्सिस वर लिहूया, म्हणजे वाय अक्षवर लिहूया. तर आपण याला प्रमाण जे घेतो मुलांना, तो प्रमाण घेताना आपण कसं प्रमाण घेतो की 1 सेंटीमीटर, इथे आपण काय घेऊया? प्रमाण घेऊया. इथे प्रमाण आपण घेतो, प्रमाण काय घेतो? जसं 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल. तर बघा मुलांनो, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल होईल. आणि बघा, जसं याचं उत्पादन आपण बघत आहोत की जसं आपल्याला म्हणायचं आहे की अजयने, आपल्याला माहिती आहे की अजयने 2020 मध्ये 20 क्विंटल गहू झाले, मग 2022 मध्ये 30 क्विंटल गहू झाले आणि 2024 मध्ये 10 क्विंटल गहू झाले. समजा हे अजयची माहिती आहे. तर आपण ग्राफ जेव्हा काढूया तर इथे काय लिहूया? हा एक्स एक्सिस वर म्हणजे एक्स अक्षवर आपण इथे त्यांचं इयर लिहूया, जसं 2020, मग 2022, आपण याला एक्सटेंड करूया समोर, 2023. इथे हा जो एक्स एक्सिस आहे, एक्स अक्ष, याच्यावर आपण इयर घेऊया, वर्ष घेऊया आणि याचं जे प्रमाण आहे ते वाय याच्यावर घेऊया. मग इथे बघा, एक याचा म्हणजे 10 आहे आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल. इथे 20, 30, 40 ह्या प्रकारे आपण समजा उत्पादन घेतलं तर याचा आलेख कसा काढूया मुलांनो? बघा, 2020 मध्ये किती घेतले आणि 2020 मध्ये 20 क्विंटल घेतलं. तर 2020 मध्ये 20 क्विंटल म्हणजे आपण जो आपला आलेख आहे हा इथपर्यंत येईल. 2022 मध्ये अजयने किती घेतला? 30 क्विंटल. मग इथे हा 30 क्विंटल पर्यंत येणार आहे आणि 2023 मध्ये इथे लिहिलेलं आहे 10 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे.
मग 10 बरोबर ह्या रेषेवर येणार आहे. अशा प्रकारे आपण काय करतो मुलांना, इंडिव्हिज्युअल असा आलेख काढलेला आहे, इथे ग्राफ काढलेला आहे अजयचा. त्याच प्रकारे समजा आपल्याला विजयचं काढायचं आहे, तर विजयची समजा वेगळी माहिती दिलेली आहे. जसं विजयमध्ये विजयचं बघा मुलांना, समजा 2020 मध्ये विजयने किती घेतलं बघूया आपण. 2020 मध्ये समजा विजयने जे उत्पादन घेतलं आहे ते समजा 15 क्विंटल आहे आणि 2022 मध्ये समजा 35 क्विंटल घेतलं आणि 2024 मध्ये 10 क्विंटल गव्हाचं उत्पादन कोणी विजयने घेतलेलं आहे. तर याचा जो आलेख बनवायचा आहे तो आपण कसा बनवूया मुलांनो, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस घेऊया. वाय याच्यावर काय असतं मुलांनो, प्रमाण असतं. इथे वर्ष लिहूया. मग वर्ष लिहूया 2020, 2022 आणि इथे पुन्हा थोडं एक्सटेंड करूया आणि 2024. तर बघा अशा प्रकारे हे वर्ष लिहिलेलं आहे विजयनी, आणि विजयनी किती उत्पादन घेतलेलं आहे. इथे आपण बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल असं घेतलेलं आपण. मग इथे 10, 20, 30 आणि 40. तर इथे बघा 2020 मध्ये 15 म्हणजे इथे बघा आपल्याला इथे 15 हा अंक लिहिलेला नाहीये, म्हणजे पण 10च्या नंतर इथे 5 हे आपल्याला मोजावे लागेल. तर आपण जेव्हा ग्राफवर काढूया मुलांना ते अजून स्पष्ट होईल. मग इथे 10च्या नंतर 5 रेषा आपल्याला मोजायच्या आहेत. त्याच्यानंतर 2020 मध्ये विजयने 35 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतलं. हे जे क्वांटिटी आहे इथे असं लिहायचं, ही कशाची क्वांटिटी आहे, क्विंटल. हे काय आहे, क्विंटल, आणि हे काय आहे, वर्ष. असं आपण इथे मेन्शन करायचं मुलांना. मग बघा 2022 मध्ये 35 क्विंटल म्हणजे बघा 30 पर्यंत हा रेषा येईल आणि 30च्या समोर पुन्हा 5 रेषा मोजूया. 35 मध्ये पुन्हा 5 टाकले तर तो 40 होईल. आणि 2024 मध्ये 10% त्यांनी घेतलेला आहे. 10 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे. तर बघा असे आपण हे वेगवेगळे ग्राफ काढलेले आहेत, वेगवेगळे आलेख काढलेले आहेत. याला आपण जोडून म्हणजे बघा कमी जागेमध्ये एकाच आलेखामध्ये दोन्ही माहिती जेव्हा आपण काढूया तर आपलं कसं ते जागा पण वाचते मुलांनो, आणि आपल्याला तुलना करताना, कंपॅरिझन करताना हे सोपी होतो. म्हणून आपण जोड स्तंभालेखाचा अभ्यास इथे शिकणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे अजय आणि विजय यांच्या शेतीतील गव्हाचे उत्पादन आता झालेलं आहे आणि ते उत्पादन क्विंटल मध्ये किती आहे हे आता इथे 2 ग्राफद्वारे आपल्याला दाखवलेलं आहे. तर जसं अजयचा बघा, अजयच्या गव्हाचं उत्पादनाचा जो आलेख आहे हा आहे, आणि विजयच्या गव्हाचा उत्पादनाचा जो आलेख आहे, ग्राफ आहे, तो हा आहे. तर बघा इथे बघा एक्स एक्सिस घेतलेला आहे, एक्स अक्ष, आणि हा वाय अक्ष. याला इंग्लिशमध्ये एक्सिस म्हणतो, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस, आणि आलेखाला इंग्लिशमध्ये आपण ग्राफ म्हणतो मुलांनो. तर बघा गव्हाचे उत्पादन 2011 मध्ये किती झालेलं होतं, गव्हाचं उत्पादन अजयचं 40 झालेलं होतं. बघा 40च्या समोर इथे लाईन आहे, म्हणजे इथे गव्हाचं उत्पादन किती झालेलं होतं, 40. मग अजयनी वर्ष, इथे आपण ह्या बाजूला वर्ष लिहिलेलं आहे, ह्या बाजूला उत्पादन क्विंटल लिहिलेलं आहे. आणि मग अजयचं जे गव्हाचं उत्पादन 2012 मध्ये किती झालं होतं मुलांना, बघा ही रेषा कुठे आहे, इथे 50 वर आहे, म्हणजे 50 क्विंटल उत्पादन झालं होतं. त्याच्यानंतर बघा 2013 मध्ये किती उत्पादन झालं होतं मुलांनो, 2013 मध्ये 40 क्विंटल उत्पादन झालं होतं. आणि 2014 मध्ये बघा मुलांनो, हे इथे याच्या समोर अंक आहे का मुलांनो, इथे अंक नाही आहे, पण 40च्या समोर बघा 1 2 3 4 5, बघा इथे 5 रेषा येत आहे, म्हणजेच हे किती झालेलं आहे, 45. तर अशा प्रकारे गव्हाचं उत्पादन अजयचं झालेलं आहे. आपण तसंच आलेख आपण विजयबद्दल बघूया मुलांनो. विजयचं उत्पादन कसं झालेलं आहे, किती झालेलं आहे गव्हाचं उत्पादन. तर बघा हा आलेख पेपर घेतलेला आहे. आलेख पेपरवर एक आडवी रेघ आपण एक्स एक्सिस घेऊया आणि उभी रेघ वाय एक्सिस घेऊया, वाय अक्ष घेऊया. आणि बघा इथे जो हा 0 आहे ते याला काय म्हणतो, आरंभ बिंदू म्हणतो. आणि बघा मुलांनो, इथे आपल्याला जो कोन तयार होत आहे, इथे किती रेषांचा वापर होत आहे, एक रेष अशी आणि एक रेष अशी, म्हणजे इथे 2 रेषांचा वापर होत आहे.
आणि इथे जो कोण तयार होत आहे मुलांना, कोणता कोण तयार झालेला आहे? काटकोन तयार झालेला आहे. आणि ह्या ज्या दोन्ही एक्सिस आहेत ते कशा आहेत? एक्स अक्ष त्या एकमेकांना समांतर आहेत. तर बघा आपण आणि प्रमाण घ्यायचं, ह्या बाजूला जे आहे ते प्रमाण लिहायचं मुलांनो. आणि प्रमाणामध्ये बघा वाय घेतलेला आहे, वाय साईडला हे जे आहे हे आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे आणि इथे वर्ष घेतलेलं आहे. तर आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते क्विंटल मध्ये घेतलेलं आहे, म्हणजे बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल ह्याप्रमाणे घेतलेलं आहे. तर इथे बघा मुलांनो 2011 मध्ये विजयच्या गव्हाचे उत्पादन किती होतं मुलांनो? 40 होतं. 2012 मध्ये विजयच्या गव्हाचे उत्पादन बघा 50. 50च्या समोर संख्या नाहीये बघा, 1 2 3 4 5 म्हणजे इथे रेषा आहे म्हणजे ते किती झालं? 55. त्याच्यानंतर 2013 मध्ये विजयने किती गव्हाचं उत्पादन घेतलं आहे बघा, ही रेषा इथे येत आहे म्हणजे हे किती झालं आहे? 30 क्विंटल गव्हाचं उत्पादन विजयने घेतलेलं आहे. आणि 2014 मध्ये गव्हाचं उत्पादन किती घेतलेलं आहे मुलांनो? 40 क्विंटल विजयने गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे. तर बघा असे इंडिव्हिज्युअल दोन्ही ग्राफ आपण इथे काढलेले आहेत. पण ह्याच ग्राफला समजा एकत्र काढायचं आहे तर ते आपण कसं काढूया बघा, म्हणजे त्याच्याने काय होईल? दोन्ही ग्राफ मध्ये तुलना करायला, कंपॅरिझन करायला आपल्याला सोपी जाईल. आणि समजा याच्यावर आधारित जी माहिती आहे ती माहिती पण आपल्याला समजा विचारलेली आहे तर ती माहितीचे उत्तर, आपल्याला काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर द्यायला पण सोपी होईल. म्हणजे बघा जसं मुलांनो आता तुम्हाला म्हटलं की अजयने 2013 मध्ये गव्हाचं उत्पादन विजयपेक्षा 2013 मध्ये कितीने जास्त घेतलं. तर आता हे पाहायचं तर आपण काय करूया, हा पण एक आलेख बघूया, मग तो आलेख बघूया, दोन्ही आलेख आपण बघूया. आणि 2013 मधलं यांचं जे हे आहे गव्हाचं उत्पादन ते आपण बघूया. जसं 2013 मध्ये उत्पादन किती घेतलेलं होतं अजयने? 40 क्विंटल. आणि इथे 2013 मध्ये यांनी किती क्विंटल घेतलं होतं? 30 क्विंटल. मग अजयने किती जास्त घेतलं तर आपल्याला काय करावं लागेल? 40 मधून आपल्याला 30 वजा करावं लागेल म्हणजे उत्तर येईल 10. म्हणजे अजयने काय केलं? 2013 मध्ये विजयपेक्षा 10%ने 10 क्विंटलने जास्त उत्पादन घेतलेलं आहे. पण आपल्याला कसं दोन्ही आले कसे बघावे लागले. आणि त्याच्यापेक्षा आपण मुलांना सोपी पद्धत आणि आपला वेळ वाचायला हवा. आणि कमी जागेमध्ये, इथे 2-2 पेपर नाही, एकाच पेपरवर, एकाच आलेख पेपरवर आपण दोन्ही ग्राफ जे आहेत, दोन्ही आलेख आहेत ते एकत्र काढू शकतो आणि तुलना करायला पण आपल्याला सोपी होते. आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न असले त्याचे उत्तर सुद्धा आपण बरोबर देऊ शकतो. जसं समजा मुलांना इथे विचारलं की कोणत्या वर्षी अजयने आणि विजयचे गव्हाचे उत्पादन सारखे होते. तर बघा इथे बघा 40 उत्पादन होते 2011 मध्ये अजयचे. आणि इथे सुद्धा बघा मुलांनो 2011 मध्ये विजयचे उत्पादन सारखे होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की 2011 मध्ये अजयचे आणि विजयचे गव्हाचे उत्पादन सारखे होते. परत अजून कोणत्या वर्षी सारखे होते मुलांनो? बघा फक्त 2011 ह्या वर्षीच. आपण बघा दोन्ही वर्ष बघितले तर 2012 मध्ये पण अजयचं गव्हाचं उत्पादनाचं प्रमाण वेगळं आहे आणि विजयच्या गव्हाचं उत्पादनाचं प्रमाण वेगळं आहे. 13 मध्ये पण दोघांचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते वेगळं आहे आणि 14 मध्येही गव्हाचं उत्पादनाचं जो प्रमाण आहे दोघांचं तो वेगळा आहे. म्हणजे मुलांना फक्त 2011 मध्ये ह्या दोघांचं जे गव्हाचं उत्पादनाचं प्रमाण आहे ते कसं आहे? सारखं आहे. तर अजयचे गव्हाचे उत्पादनाचं जे प्रमाण आहे ते ह्या आलेखाद्वारे आणि विजयचे गव्हाचे उत्पादन आपल्याला ह्या आलेखाद्वारे इथे आपल्याला दिसत आहे. तर दोन्ही आलेखामधील माहिती एकाच आलेखात दाखवता येते का ते बघूया. दोन्ही आलेखामधील जी माहिती आहे ती एकाच आलेखात दाखवता येते का ते आपण बघूया. तर आपण बघितलं मुलांनो ती दाखवता येणार आहे, समोर बघूया. आणि बघा पुढील आलेख आपण दोन्ही बघितले तर याप्रमाणे कमी जागेत आपल्याला जास्त माहिती देता येईल. कमी जागेमध्ये म्हणजे एकाच आलेख पेपरवर आपल्याला दोन्हीची माहिती आपण घेऊ शकतो. परत अजय आणि विजय यांच्या गव्हाच्या उत्पादनाचं आपण तुलना सुद्धा करू शकतो. बघा तसेच अजय आणि विजय यांच्या गव्हाच्या उत्पादनाची तुलना करणे सुद्धा आपल्याला सोपी जाईल. आणि अशा प्रकारच्या स्तंभालेखाला काय म्हणतात? जोड स्तंभालेख म्हणतात. काय म्हणतात मुलांनो? अशा प्रकारच्या समजा दोन्ही याला आपण एकाच आलेख पेपरवर, एकाच
स्तंभालेखामध्ये काढूया तर त्याला आपण काय म्हणतात, जोड स्तंभालेख म्हणतात. इथे काय केलेलं आहे, पुन्हा हा जो आलेख घेतला होता अजयचं, तर याचं जे गव्हाचं उत्पादन जे दाखवलं आहे ते डार्क निळ्या रंगाने दाखवलेलं आहे आणि विजयच्या गव्हाच्या उत्पादनाचा जो आहे तो फेंट कलरने दाखवलेला आहे. फेंट कलर आहे इथे, फेंट ब्लू, आणि हा कसा आहे, डार्क ब्लू आहे. म्हणजे कसं आपल्याला दोघांचेही समजा एकाच ग्राफ पेपरवर आपण काढूया यांचा आलेख, तर आपल्याला कसं लवकर आयडेंटिफाय करायला इझी होईल. आणि ते आयडेंटिफाय करायला इझी व्हायला हवं म्हणून दोघांचे गव्हाचे उत्पादनाचे जे रंग आहेत ते आपण इथे वेगळे दिलेले आहेत. अजयच्या गव्हाच्या उत्पादनाचा जो रंग आहे तो डार्क निळा दिलेला आहे आणि विजयच्या गव्हाचा उत्पादनाचा जो रंग आहे तो फिक्का निळा दिलेला आहे. आता दोन्ही जे आलेख आहेत इथे बघा, दोन्ही जो ग्राफ आहे किंवा दोन्ही स्तंभालेख आहेत बघा एकत्र जोडलेला आहे. इथे बघा अजय आणि विजय चे उत्पादन इथे बघा काय दिलेलं आहे, एकाच स्तंभालेखामध्ये दिलेलं आहे. याच्या आधी आपण काय बघितलं, दोन वेगवेगळ्या स्तंभालेखामध्ये त्यांच्या गव्हाचे उत्पादन दिलेले होतं. एका बाजूला वर्ष होतं आणि एका बाजूला क्विंटल होतं. तर इथे बघा दोन्ही आलेखामधील जी माहिती आहे एकाच आलेखात दाखवता येते का, तर हो बघा इथे दाखवता आलेली आहे आपल्याला माहिती. इथे अजयचं बघा कोणता रंग दाखवलेला आहे, इथे अजयचा डार्क निळा रंग आहे, विजयचा फिक्का निळा रंग आहे. याच्यावरून आपण इझिली रिकग्नाइज करू शकतो की कोणतं अजयचं गव्हाचं उत्पादन आहे आणि कोणतं विजयचं गव्हाचं उत्पादन आहे. तर बघा इथे 2011 मध्ये बघा, 2011 मध्ये अजयच्या गव्हाचं उत्पादन किती झालं मुलांनो, 40 झालं आणि विजयच्याही गव्हाचं उत्पादन 40 झालं. बघा दोन्ही जे स्तंभालेख आहेत ते एकाच स्तंभालेखामध्ये काढलेला आहे. तर त्याच्यामुळे बघा आपण इझिली आपण दोघांचंही गव्हाचं उत्पादन आपण काय करू शकतो, तुलना करू शकतो, त्याच्यातली कंपॅरिझन करू शकतो. म्हणजे बघा बघितल्यावर आपल्या लक्षात येते, अरे नाही 2011 मध्ये अजयच्या आणि विजयच्या गव्हाचं उत्पादनाचं प्रमाण कसं झालं, तर सारखं झालं होतं, 40 क्विंटल झालं होतं. त्याच्यानंतर बघा 2012, आता 2012 मध्ये दोघांच्या गव्हाचं उत्पादनाचं प्रमाण किती होतं ते बघूया. बघा डायरेक्ट आपल्या लक्षात येते मुलांनो, हे बघा 50 वर हा डार्क ब्लू कलर आहे आणि डार्क ब्लू म्हणजेच अजय, म्हणजे अजयचं गव्हाचं उत्पादन किती झालं मुलांनो, व्हेरी गुड, किती दिसत आहे तुम्हाला इथे, 50 क्विंटल. आणि हा जो फिक्का रंग आहे तो कोणाचा आहे, तो विजयच्या गव्हाच्या उत्पादनाचं प्रमाण आहे. तर 2012 मध्ये विजयच्या गव्हाचे उत्पादन किती झालं मुलांनो, बघा 50, इथे याच्यावर हे पुन्हा वाढलेली आहे, ही रेषा इथपर्यंत आहे. म्हणजे बघा 50, 51, 52, 53, 54, 55, म्हणजे किती झालेलं होतं यांचं, 55 क्विंटल झालेलं होतं. इथे किती झालं, 55 क्विंटल आणि इथे किती आहे हे 50 क्विंटल आणि हे दोघांचं किती आहे, सेम 40 क्विंटल. तर बघा 5% जे विजयचं गव्हाचे उत्पादन आहे ते काय झालं, जास्त झालं असं आपण म्हणू शकतो. मग बघा मुलांना 2013 मध्ये जे अजयच्या गव्हाचे उत्पादन, म्हणजे अजय म्हणजेच डार्क निळा, तर अजयच्या गव्हाचे उत्पादन किती झाले मुलांनो, 40 क्विंटल झाले. आणि जे 2013 मध्ये विजयच्या गव्हाचे उत्पादन किती झाले मुलांनो, बघा ही रेषा इथे येते, म्हणजे 30 क्विंटल झालं. म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो की अजयला 10 क्विंटलनी, अजयनी काय केलं, अजयचं 10 क्विंटलनी जास्त गव्हाचं उत्पादन झालं विजयपेक्षा. आणि इथे बघा ही बघितली तर काय झालं, इथे विजयच्या जास्त 5 क्विंटलनी जास्त गव्हाचे उत्पादन झालं अजयपेक्षा. म्हणजे बघा तुलना करायला आपल्याला किती सोपी जाते मुलांनो. एकाच आलेखामध्ये दोन्ही आलेख आहेत, दोन्ही आलेखांचं आपण इथे मर्ज केलेलं आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला जी माहिती आहे ती आपल्याला पटापट दिसत आहे आणि आपल्याला त्यांची तुलना करायला आपल्याला कसं जात आहे मुलांना, सोपी जात आहे, इझी जात आहे. मग बघा 2014 मध्ये, आता सांगा मुलांना तुम्ही की निळा रंग, हा डार्क निळा म्हणजे कोणाचा आहे मुलांनो, व्हेरी गुड, डार्क निळा म्हणजे कोणाचं गव्हाचं उत्पादन आहे, कोणी गव्हाचं उत्पादन घेतलं, अजयनी की विजयनी, व्हेरी गुड, डार्क निळा म्हणजे अजयनी घेतलेला आहे. बघा आपण इथे आलेख मध्ये मेन्शन सुद्धा केलेलं आहे. आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल हे सुद्धा आपण प्रमाण आहे ते सुद्धा आपण दाखवलेलं आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल ना की इथे नंबर तर नाहीये 40च्या वर, कारण इथे जी रेषा ही जात आहे याच्या समोर नंबर नाही आहे. आता याच्या समोर नंबर नाही आहे मुलांनो, पण आपण ह्या रेषा आहे ना ह्या मोजायच्या. तर आपण ह्या रेषा जेव्हा मोजल्या ना
तेव्हा आपल्या लक्षात येईल मुलांनो 1 2 3 4 5 म्हणजे 40च्या नंतर 5 रेषा म्हणजे 45 किती येईल मुलांनो 45 क्विंटल म्हणजे 45 क्विंटल. आता बघा 2014 मध्ये मग विजयनी किती केलेलं आहे गव्हाचं उत्पादन, किती गव्हाचं उत्पादन घेतलं आहे ते बघा. विजयच्या समोर ही रेषा आहे म्हणजे विजयनी किती घेतलेलं आहे 40 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे कोणी जास्त गव्हाचं उत्पादन घेतलं मुलांना सांगा, अजयनी घेतलं की विजयनी घेतलं? व्हेरी गुड, अजयने हे जास्त उत्पादन घेतलं विजयपेक्षा. अच्छा, मग आता सांगा दोघांची आपण तुलना करूया मुलांना, तर कोणी जास्त घेतलेला आहे ते तर तुम्हाला माहित झालं की अजयने जास्त घेतलेला आहे. पण किती क्विंटलने जास्त गव्हाचं उत्पादन अजयने घेतलेलं आहे हा प्रश्न विचारल्यावर सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता मुलांनो जोड स्तंभालेखाला बघितल्यावर. व्हेरी गुड, 5 क्विंटलने अजयने जास्त गव्हाचं उत्पादन घेतलं आहे विजय पेक्षा. तर बघा मुलांनो, आणि अशा प्रकारच्या स्तंभालेखाला काय म्हणतात, इथे जोड स्तंभालेख म्हणतात. आणि जोड स्तंभालेखाद्वारे आपल्याला कशा प्रकारचे फायदा होतो ते आपण इथे बघितलेलं आहे की कमी जागेमध्ये जास्त माहिती इथे दिलेली बघा. आता समजा आपण 2 इंडिव्हिज्युअल काढलं असतं तर एक इथे आलेख पेपर लागला असता, परत दुसरा, मग दोघांकडे बघावं लागलं असतं कंपॅरिझन करायच्या वेळेस. पण इथे बघा कमी जागेमध्ये ही आपल्याला माहिती भरपूर मिळत आहे, परत आपल्याला दोघांचं तुलना करायला सुद्धा सोपी जात आहे. हे गव्हाच्याच बाबतीत असे खूप उदाहरण असतात मुलांना, जसं आपण मुलांचे मार्क्स घ्यायचे आहेत, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मिळालेले आहेत तेव्हा पण आपण याचा वापर करू शकतो. किंवा समजा कोणत्या बियाचं उत्पादन झालेलं आहे, वर्षानुसार किती झालेलं आहे, किंवा शाळेतले विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत, किती विद्यार्थी पास झालेले आहेत, अशा वेगवेगळ्या तुलना आपल्याला करायसाठी आपण याचा वापर करू शकतो. तर बघा मुलांनो, इथे आता हे जे जोड स्तंभालेख आहे, तर जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे शोधूया. तर मुलांना बघायचं, निरीक्षण करा आणि पटापट मला उत्तरे द्या. अजयचे आणि विजयचे गव्हाचे उत्पादनाचा हा जो जोड स्तंभालेख आहे याचं छानपैकी व्यवस्थित निरीक्षण करा. तर याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे? व्यवस्थित ऑब्झर्व केल्यावर काय लक्षात येत आहे? व्हेरी गुड, 2011 मध्ये दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखे आहे. आणि किती आहे? 40 क्विंटल आहे. तर बघूया मुलांनो, कोणत्या वर्षी दोघांचे उत्पादन किती आहे? सारखे आहे. तर बघा, जोड स्तंभालेखात 2011 वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखे आहे. किती आहे हे आपल्याला विचारलं नाही, म्हणून आपण ह्याच प्रश्नाचे उत्तर देऊया की कोणत्या वर्षी आहे सारखे? तर 2011 मध्ये गव्हाचे उत्पादन कसे आहे? सारखेच आहे. दुसरा प्रश्न बघा मुलांनो, 2014 साली कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त होते? बघा 2014चा बघा, आता इथे 2014 म्हटलं आणि 2014 मध्ये बघा मुलांनो आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त आहे. तर बघा 2014 मध्ये जेव्हा आपण इथे बघितलं, बघा ही जी रेषा आहे मुलांनो, 2014 मध्ये अजयचं गव्हाचे उत्पादन आपण बघत आहे. तर ही रेषा बघा इथून अशी अशी बरोबर इथे पॉइंट, ह्या पॉइंटवर आलेली आहे, ही रेषा आहे. आणि बघा ही रेषा आपण काउंट करूया मुलांनो, तर 1 2 3 4 5 म्हणजे 40 मध्ये 5 मिळवूया आता 45. म्हणजे याचं किती गव्हाचे उत्पादन आहे? 2014 मध्ये अजयचं गव्हाचे उत्पादन किती आहे? 45 क्विंटल आहे. आणि विजयचं किती आहे मुलांनो? बघा विजयची जी ही रेषा आहे, विजयच्या गव्हाचं उत्पादनाचं 40 किती आहे मुलांनो? 40 आहे. म्हणजे अजयच्या गव्हाचं उत्पादन कसं जास्त आहे. आणि प्रश्नात काय विचारलंय मुलांनो, 2014 साली कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त होते? तर कोणाचे जास्त होते मुलांनो? डार्क निळा म्हणजेच अजयचे गव्हाचे उत्पादन जास्त होते. जोड स्तंभालेखात 2014 साली अजयचे गव्हाचे उत्पादन जास्त होते आणि विजयचे कमी होते. तिसरा प्रश्न बघूया मुलांनो, 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? तर तिसरा प्रश्न बघूया मुलांनो, 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? तर आपण बघूया मुलांनो, 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? तर अजयचे किती होते मुलांनो? डार्क निळा म्हणजे काय होते? अजय. तर अजयचे गव्हाचे उत्पादन किती दिसत आहे मुलांनो? बघा ही रेषा इथे आली आहे, म्हणजे किती? 40 होते. अजयचे गव्हाचे उत्पादन किती होते मुलांनो? 40 क्विंटल. आणि
विजेचे जे आहे ते गव्हाचे उत्पादन म्हणजे फेंट निळा रंग म्हणजे ही रेषा बघा इथे आलेली आहे म्हणजे 30 क्विंटल होते. किती होते? अजयचे 30 क्विंटल आणि विजयचे 20 सॉरी अजयचे किती 40 क्विंटल गव्हाचे उत्पादन होते मुलांनो आणि विजयचे 30 क्विंटल गव्हाचे उत्पादन होते. तर बघूया मुलांनो उत्तर याचं. बघा जोड स्तंभालेखात 2013 साली गव्हाचे उत्पादन अजयचे 40 क्विंटल आणि विजयचे 30 क्विंटल होते. अतिशय सोपी प्रश्न आहेत मुलांनो. बघा इथे दिसत आहे की जोड स्तंभालेखामध्ये किती होते जे उत्पादन आहे त्यांचे गव्हाचे किती होतं अजयचे 40 आणि विजयचे 30 क्विंटल होते. तर बघा अशा प्रकारचे जोड स्तंभालेखावर आधारित आपल्याला प्रश्न आले तर आपण आरामात सोडवू शकतो मुलांनो.